नमस्कार, मी दिनेश कांजे. आपण बघताय न्यूज डंका. मित्र हो, महाराष्ट्राचं राजकारण विशेषतः गेल्या 2.5-3 वर्षाचं आढळून पहा. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जेव्हा जेव्हा वैयक्तिक टीकेची राळ उडवण्यात आली, षडयंत्र रचण्यात आली आणि या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा पवित्रा कसा होता. देवेंद्र फडणवीस या काळामध्ये मंद मंद स्पीच करतात आणि आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, कुठेही आपला संयम ढळू देत नाहीत. आणि जेव्हा जेव्हा असं घडतं तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडलेले आपण पाहिलेले आहेत. अंतरावलीचे पोप मनोज जरांगे गेल्या काही दिवसापासून मेंदूवर पडल्यासारखे बोलत आहेत. ते देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करतायत, त्यांचा एकेरी उल्लेख करतायत, त्यांची जात काढतायत. आणि तरीसुद्धा फडणवीसांचा संयम काही ढळलेला नाही आहे. ते शांत आहेत, पुन्हा एकदा मंद स्मित करतायत. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की देवेंद्र फडणवीसांकडे तिसरा पेनड्राईव्ह तयार आहे. गेले काही महिने महाराष्ट्राला जातीच्या मुद्द्यावरून तोडण्याचा प्रयत्न होतो आहे, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. जे लोक हे काम करत आहेत ते एका विशिष्ट जमातीचे आहेत. ही जमात 1999 स्थापन झाली आणि या जमातीच्या लोकांना ब्रिगेडी म्हणतात. महाराष्ट्रामध्ये जातीचा वणवा पेटवण्याचं हे काम करत आहेत, जाती जातीमध्ये विद्वेष निर्माण करण्याचं हे काम करत आहेत, आग लावण्याचं काम करत आहेत, महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत आहेत. या ब्रिगेडी जमातीचे लोक वारंवार छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांची नावं घेतात. परंतु ही नावं घेण्याची कारणं काही वेगळीच आहेत. यांचे काही फंडे आहेत आणि ही नावं वारंवार घेऊन हे फंडे महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्यात मारण्याचं काम हे लोक करत आहेत. यांचा फंडा आहे ब्राह्मण द्वेषाचा. यांचा फंडा आहे मुस्लिम आक्रमकांची भलामण करण्याचा. औरंगजेब यांना धर्मवेडा वाटत नाही, अफजल खान हा हिंदू द्वेष्टा वाटत नाही. यांना असं वाटतं की हे मुस्लिम आक्रमक महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांच्या भूमीचा विस्तार करायला आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 57% मुस्लिम होते. हा त्यांचा आणखी एक आवडता फंडा. हा पिवळा इतिहास महाराष्ट्राच्या जनतेच्या माथी मारणं हे या ब्रिगेडी जमातीचं काम आहे. याच ब्रिगेडी जमातीची भाषा आता मनोज जरांगे पाटील उच्चारावाने बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत, हा मनोज जरांगे पाटील यांच्या दृष्टीने प्रॉब्लेम आहे. फडणवीसांवर ते बामणी काव्याचा आरोप करतात. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुस्लिमांचा पाठिंबा असतो. अनेक मुस्लिम लोक या आंदोलनामध्ये सहभागीसुद्धा होतात आणि मनोज जरांगे पाटील या मुस्लिमांना आरक्षण मिळावं म्हणून वेळोवेळी आवाज उठवत असतात. या जमातीचं जे मुख्य गुणवैशिष्ट्य आहे ब्राह्मण द्वेष आणि मुस्लिम लांगुल चलन, ते गुणवैशिष्ट्य आता जरांगेंमध्ये सुद्धा झळकू लागलेलं आहे. या जमातीचा पसारा ज्या नेत्याने वाढवला, जरांगे हे त्यांचंच पिल्लू आहे, त्यांचे भक्त आहेत. जरांगेने आपल्या शिवराळ भाषेमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांचा समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत ते अत्यंत शिलक्या भाषेत बोलले, परंतु या नेत्याच्या विरोधात जरांगे कधीही बोलले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या याच मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे. जरांगे पवार आणि ठाकरेंची स्क्रिप्ट बोलत आहेत असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे. हाच आरोप विजय वडेट्टीवार आणि आशिष देशमुख या दोन्ही नेत्यांनी केलेला आहे. परंतु हा आरोप करताना त्यांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही आहे, परंतु त्यांनी कुणाकडे बोट दाखवलं आहे हे पुरेसं स्पष्ट आहे. जरांगेंच्या पाठीशी कोण आहे हे योग्य वेळी उघड होईल असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत. आणि हे विधान करताना देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर तेच स्मित होतं. या स्मितानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय भूकंप झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये राजकीय हाणामाऱ्या जेव्हा जेव्हा तेज होतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने हे मंदस्मित पाहिलेलं आहे. आणि या स्मिताचा भयंकर अनुभव उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे, सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी घेतलेला आहे, अनिल देशमुखांनी घेतलेला आहे, अनिल परबांनी घेतलेला आहे आणि यांच्यासोबत डोलीवाले साहेबांनी सुद्धा घेतलेला आहे. मवियाची सत्ता असताना 2 पेनड्राईव्ह प्रचंड गाजले. पहिला पेनड्राईव्ह सरकारी बदल्यांमध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या खपल्याचा आणि दुसरा पेनड्राईव्ह गिरीश महाजनांवर निशाणा साधून जेव्हा सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांचा गेम वाजवण्याचा प्रयत्न करत होते तेव्हाचा. या पेनड्राईव्हमध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यात तोंडून सत्ताधारी पक्षातल्या अनेक नेत्यांची नावं फडणवीसांनी वदवून घेतली, ज्या नेत्यांना फडणवीसांचा कार्यक्रम करायचा होता, परंतु प्रत्यक्षात फडणवीसांनी त्यांचाच कार्यक्रम केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा स्टेट ड्राईव्ह आणि देवेंद्र फडणवीसांचा पेनड्राईव्ह रोखता येत नाही असाच महाराष्ट्राच्या जनतेचा अनुभव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर जेव्हा जेव्हा वैयक्तिक टीका होते, जेव्हा गोष्टी त्यांच्या परिवारापर्यंत जातात, त्यांना टार्गेट करण्यात येतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक असतात आणि त्यांचं हे रूप अत्यंत भयंकर असतं. याचा अनुभव नवाब मलिक यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी घेतलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांची उंची निश्चितपणे नवाब मलिक आणि शरद पवार यांच्यापेक्षा मोठी नाही आहे. मनोज जरांगे पाटलांना बहुधा याची जाणीव असावी म्हणून केस वाढवून ते उंची वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. योग्य वेळी गोष्टी उघड होतील हे देवेंद्र फडणवीसांचं फक्त एक राजकीय विधान नाही आहे, हा इशारा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिलेले हे आव्हान आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा वणवा पेटून ज्यांना
स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकायच्या आहेत, त्यांना उद्देशून देवेंद्र फडणवीस यांनी हे वाक्य उच्चारलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं विधान केलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या एका तरी राजकीय नेत्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याची राजकीय कबर खोदली गेली. याचा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेने अनेकदा घेतलेला आहे. फडणवीसांच्या डोक्यात काय आहे याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न विरोधक करतायत. संजय राऊतांनी एक विधान केलेलं आहे, जरांगेंचे फोन टॅप करा, रश्मी शुक्ला यांना त्याचा चांगलाच अनुभव आहे. फडणवीसांना राऊतांच्या सल्ल्याची गरज नाही आहे, कारण फडणवीसांना जे काही करायचं आहे ते काही ते राऊतांना विचारून करणार नाही आहेत आणि राऊतांच्या सल्ल्यावरून सुद्धा करणार नाही आहेत. कदाचित फडणवीसांना जे काही करायचं आहे ते त्यांनी याच्यापूर्वीच करून टाकलेलं आहे. जालन्यामध्ये एस टी बस जाळण्याच्या प्रकारानंतर त्या परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली, एस टी बसेस बंद करण्यात आल्या, इंटरनेट बंद करण्यात आलं. कल्पना करा, परीक्षांचा मौसम आहे, एस टी आणि इंटरनेट या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जरांगे पाटलाच्या आतताईपणामुळे परीक्षेच्या मौसमामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे. संचारबंदीमुळे जरांगे जे मुंबईच्या दिशेने निघाले होते ते मागे फिरले आणि अंतरावलीमध्ये परतल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे. जरांगे ज्या प्रकारे पिसाडल्यागत विधानं करतायत त्या विधानातून दोनच प्रकारचे अर्थ काढता येतात. एक तर आपला डाव फसला आहे, जी जाणीव जरांगे पाटलाला झालेली आहे, किंवा आपली मानगुट आता कोणाच्या हातात आहे याचा भास त्यांना होऊ लागलेला आहे. गेले काही दिवस मराठा समाजातील काही लोक जरांगे पाटलांच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत, कारण या लोकांना आता खात्री झालेली आहे की जरांगे पाटील यांचं लक्ष मराठा आरक्षण कधीच नव्हतं. त्यांना फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे 2 उपक्रम सुरू केले आणि हे दोन्ही उपक्रम मराठा तरुणांच्या हितासाठी, मराठा समाजाच्या विकासासाठी होते. याची आकडेवारी जरी जरांगे पाटील यांनी लक्षात घेतली असती आणि त्यांचं योगदान म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं योगदान जर मान्य केलं असतं तरीसुद्धा त्यांच्या हेतूबद्दल कधी शंका निर्माण झाली नसती. परंतु या सगळ्या गोष्टी नजरेआड करून जरांगे पाटील फक्त देवेंद्र फडणवीस यांना लाखो लिवण्याचं काम करतायत. याचं कारण म्हणजे जरांगे फक्त हुकमाचे ताबेदार आहेत. त्यांचा रिमोट दुसऱ्या कोणाच्या तरी हाती आहे. मालकाने उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं आणि धू म्हटलं की धुवायचं, एवढंच फक्त जरांगेंच्या हाती आहे. जरांगेंचे पाय कोणती महिला कमरेपर्यंत चिपत होती? जरांगे खरंच चोरून चोरून रात्री दूध भात खातात का? अंबडमधून त्यांनी कोणत्या महिलेला आमदारकीचं आश्वासन दिलेलं आहे? याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राला काडी मात्र स्वारस्य नाही आहे. महाराष्ट्राच्या जनतेला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, जरांगेंना महाराष्ट्र पेटवण्याची सुपारी देणारा कोण? योग्य वेळी गोष्टी उघड होतील असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत आणि महाराष्ट्राची जनता त्या योग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहे. महाराष्ट्रामध्ये कोणाला आग लावायची आहे, कोणी आगीमध्ये तेल ओततं आहे, या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला हवं आहे. महाराष्ट्राची जनता देवेंद्र फडणवीस यांच्या 3ऱ्या पेनड्राईव्हच्या प्रतीक्षेत आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.